आज या ठिकाणी आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये उपोषणाला सुरुवात झाली आहे आणि हे मनोजदादा जारंगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी सह्याद्रीचे दुर्गसेवक आणि हिवरे गावचे आमचे चुलते राजेश नाना भोरे या ठिकाणी आज उपोषणाला बसलेले आहेत। हे आमचं उपोषण आज हे चौथं उपोषण आहे आणि उपोषणाचा आजला पहिला दिवस आहे। या ठिकाणी आमच्या गावात उपोषण या ठिकाणी चौथं होत आहे। मागच्या वेळेस जे 14 दिवस उपोषण झालं त्यातून नानांना खूप काही त्रास झाला। त्या ठिकाणी 14व्या दिवशी या ठिकाणी लगेतून रक्त देखील त्यांच्या पडलं। हे सांगायची आज गरज अशी की नाना स्वतः कुणबी आहेत, ते कुणबी असून फक्त हे चाललंय हे फक्त आपल्या मराठा बांधवांसाठी चालले आणि ह्या उपोषणामध्ये सर्व मराठा बांधवांनी सहभागी होणं गरजेचं आहे। तुमच्या माध्यमातून आम्हाला हेच सांगायचं आहे की आमच्या गावातील सर्व जाती धर्माचे लोक देखील या ठिकाणी आम्हाला पाठिंबा देतात। ते लोक पाठिंबा देत असताना गरज आज आम्हाला आमच्या तालुक्यातील नेत्यांची आहे, आमच्या जुन्नर तालुक्यातील आमदारांची आहे। तुमच्या माध्यमातून सांगायचं जर गेलं तर या ठिकाणी आमच्या तालुक्यातील आमदार जे असतील त्यांनी या ठिकाणी जाहीरपणाने आंदोलनाला जारंगे पाटलांना या ठिकाणी पाठिंबा देणं गरजेचं आहे। आणि पुढचा मुद्दा सांगायचा असा की या ठिकाणी ह्या गोष्टी राजेश नानांना करायला न लागता ह्या तालुक्यातील नेत्यांनी सर्वांनी या ठिकाणी उभारी धरून या ठिकाणी ह्या जुन्नर तालुक्यातील शिवजन्मभूमीतून एक वादळ पेटवलं पाहिजे आणि या सरकारला देखील जुन्नर तालुक्याची ताकद दाखवून दिली पाहिजे। पण हे त्यांना प्रत्येक वेळेस जमलं नाही आणि आज चौथ्यांदा राजू नाना या ठिकाणी उपोषणाला बसले। खूप विनंत्या केल्या, सर्वांनी विनंत्या केल्या, गावच्या सरपंचांनी केल्या, पोलीस स्टेशननी केल्या, सर्वांनी त्यांना विनंती केली तुम्ही बसू नका। पण नानांचा एक समाजासाठीचा जो कळवळा होता तो त्यांनी आमच्यापाशी या ठिकाणी सांगितला। सूरजभाऊ असतील, सूरजभाऊंच्या ऑफिसला गेल्यानंतर तिथं काही चर्चा झाली, त्यानंतर तिथं नानांना समजून सांगितलं सर्वांनी, पण त्यांनी काही ऐकलं नाही। त्यांनी सांगितलं मला जर तुम्ही पाठिंबा देत नसाल मी स्वतः फुटपाथवर बसू शकतो, मी कुठेही एकटा एक बारीक फ्लेक्स घेऊन कुठेही माझं उपोषण चालू करू शकतो, तुम्ही जर गाव पाठिंबा देत नसाल मी माझ्या पद्धतीने लढायला तयार आहे। पण त्याला आम्ही सांगितलं की हे हिवरं गाव प्रत्येक वेळेस तुमच्या पाठीशी आम्ही 100%पणाने उभं राहू। ज्यावेळी त्या चळवळी चालू होतात त्या तुमच्या चळवळी छोट्या छोट्या माध्यमातून चालू होतात आणि त्यांचा उगम आणि त्यांचा स्थान खूप मोठ्या थरावरती जाते। आपण मनोजदादांच्या माध्यमातून सगळ्यांनी बघितलेलं आहे। आणि मनोजदादा आज मुंबईमध्ये आंदोलन करीत असताना आपण रोज एक ना एक गोष्ट ऐकतोय का तिथं खाऊगल्ल्या बंद केल्या जातात, हॉटेल बंद केले जातात। पण ही गोष्ट अशी आहे जिथं मराठी जातीन तिथं रसद कधीच कमी पडणार नाही। त्यांनी ज्यावेळेस नारायणगावमध्ये आले त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की आम्ही ज्यावेळेस मुंबईला जाऊ त्यावेळेस नाशिक आणि पुणे जिल्हा आम्हाला 100% हे अन्न पुरवेल आणि ती जबाबदारी आपल्या दोनही जिल्ह्यांनी नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राने घेऊन आज मुंबईमध्ये लालबागच्या राजाचं छत्राचं अन्न छत्राची आपल्याला गरज नाही पडली। त्यांच्या अन्न छत्रात जेवढे जण जे अन्न खातात तेवढ्यांना सगळ्यांना अन्न पुरवायची ही ताकद आपल्या मराठ्यांमध्ये आहे हे सांगायला आपण कमी पडणार नाही। त्यामुळे या माध्यमांच्या माध्यमातून सांगायचं जर झालं तर तालुक्यातील सर्व नेत्यांनी या गोष्टीची दखल घेणं गरजेचं आहे। याच्यावरती काय उपाययोजना केल्या पाहिजे, आपण काय केलं पाहिजे, कोणत्या पद्धतीने लढलं पाहिजे असं सगळ्यांनी एकत्र येऊन आपल्याला या ठिकाणी नियोजन आयोजन केलं पाहिजे। आज नाना बसलेत, आता हा लढा किती दिवस चालणार आहे, काय होणार आहे हे आपल्याला कोणाला माहीत नाही। सरकारच्या यामध्ये कोणत्याही प्रकारची अजून अशी खंबीरपणाची दखल कुठे घेतलेली आपल्याला दिसत नाही। आजचा दिवस पाटलांचा तिसरा आहे, पण तिसऱ्या दिवसामध्ये आपल्याला असं ठळक पद्धतीने कुठं काही त्यांचं सरकारचं काही वक्तव्य आलेलं नाही। त्याच्यामुळे हा लढा किती दिवस चालतोय, हा लढा कोणत्या वळणावर जाऊन थांबत हे तुम्हाला आम्हाला सांगता येणार नाही।
त्याच्यामुळे ही जी आज सुरुवात झाली, पाटलांनी आजला पाणी बंद केलंय. इथून पुढं जर काही वेगळ्या वळणावरती जर गेलं तर पाटलांनी चाकणमध्ये गेल्यानंतर आदेश दिलेला आहे, जर तिकडं जर काही घडलं तर तुम्ही इकडे चक्का जाम करून टाका. इकाडी गाडी तिकडं जाता कामा नये. पाटील ज्यावेळेस आदेश देतील त्यावेळेस सर्व मराठा बांधव या ठिकाणी त्या आदेशाचं 100% पालन करीन. पाटील सांगतील तेच धोरण या ठिकाणी राबवलं जाईल, हे तुमच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी सांगतो. आणि संपूर्ण जुन्नर तालुक्यातील सर्व मराठा समाज आणि सर्व जाती धर्मातील बांधवांना एकच विनंती करतो की आज आपल्या जुन्नर तालुक्यात हिवरे गावामध्ये दुर्गसेवक राजेश नाना भोर या ठिकाणी उपोषणाला बसले. त्यांचा आजचा पहिला दिवस आहे. जेवढ्या मराठा बांधवांना शक्य होईल तेवढ्या सर्वांनी या ठिकाणी या उपोषणाला भरभरून साथ या ठिकाणी द्यावी अशी सर्वांना विनंती करतो आणि थांबतो. जय शिवराय, जय शंभूराजे. जय शिवराय. आज या ठिकाणी संध्याकाळी 6 वाजता आपल्या शिवजन्मभूमीचे सुपुत्र व आपल्या हिवरेतर्फे नारायणगावचे आपले जवळचे मराठा मित्र राजेश नाना भोर या ठिकाणी उपोषणासाठी बसलेले आहेत. त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मागे देखील उपोषणं या ठिकाणी केलेली आहे. त्यानिमित्ताने मी राजेश नानाला सकल मराठा समाज जुन्नर तालुका यांच्या वतीने पाठिंबा देतो व आपल्या विघ्न टाईमच्या माध्यमातून सर्व सकल मराठा समाजातील व इतर समाजातील देखील बांधवांना या निमित्ताने विनंती करतो की आपले मराठा क्रांती सूर्य आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील ज्यावेळेला शिवजन्मभूमीमध्ये 3 दिवसापूर्वी या ठिकाणी आले होते, त्यांनी शिवजन्मभूमीच्या किल्ले शिवनेरीच्या मातीला स्पर्श करून माती कपाळाला लावून शपथ घेतलेली आहे की जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तरी मराठा समाजाच्या कपाळावर गुलाल व सर्व समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही किंवा आझाद मैदानावरून रिटर्न येणार नाही. परंतु आझाद मैदानावर जाते वेळेस देखील सरकारने एवढे अडथळे आणले की त्या ठिकाणी जाण्यासाठी मज्जाव करण्यात आला व त्या ठिकाणी न्यायालयाची त्या ठिकाणी आपल्याला गेल्यानंतर न्यायालयाचे आदेश आपल्याला दिले व त्या ठिकाणी मराठ्यांना जाण्यासाठी मज्जाव करण्यात आला. त्यानंतर 1 दिवसाची मुदत त्या ठिकाणी देण्यात आली. मुदत दिल्यानंतर देखील मराठा समाजावर आपले तरुण त्या ठिकाणी गेलेले होते, आबालवृद्ध त्या ठिकाणी गेलेले होते, ज्येष्ठ त्या ठिकाणी गेलेले होते. त्यांना खाण्यापिण्याच्या खाऊ घालल्या व पाण्याची व्यवस्था त्यांनी बंद केली. असं जाड कातडीचं सरकार त्या ठिकाणी फडणवीस साहेबांच्या माध्यमातून चालू आहे. ही अशी पठाणी सेवा त्या ठिकाणी आपल्याला दिली जाते. आपण महाराष्ट्रातलीच आहोत, भारतातील आहोत. इंग्रजांपेक्षा जास्त आपल्याला त्रास त्या ठिकाणी दिला जातो. हे मी आपल्या माध्यमातून विघ्न टाईमच्या माध्यमातून सांगू इच्छितो. जर आपला तरुणांची माती त्या ठिकाणी भडकली तर अनेक प्रकारचे प्रसंग शासनावर येऊ शकतात आणि त्याला सरकार रोखू शकत नाही. या निमित्ताने मी आपल्या मराठा बांधवांचे आज आमदार निवडून दिलेले आहेत, मराठी आमदार आहेत, त्यांना विनंती करतो आपणाला या पुढील काळात जर मराठ्यांना आरक्षण देण्यास यांनी जर 72 किंवा 80 तासाच्या दरम्यान यांनी आरक्षणाचे काही ठोस निर्णय घेतले नाही तर आपल्याला आपल्या पदाचा सुद्धा राजीनामा देण्याची गरज आहे. या निमित्ताने मी सांगतो की आपण मराठी आमदार असाल तर ठोस अशी भूमिका घ्या, आपल्या मुलांसाठी भूमिका घ्या, आपल्या बांधवांसाठी भूमिका घ्या. तुम्हाला कोणी अडवणार नाही. तुम्ही जर त्या ठिकाणी राजीनामा देण्यासाठी जर उत्सुक असाल तर 100% महाराष्ट्रातील सर्व तरुण तुमच्या पाठीशी प्रथम क्रमांकाने असतील. या निमित्ताने जो पहिला आमदार पाठिंबा देईल आणि जो आमदार या ठिकाणी राजीनामाची भूमिका घेईल त्या ठिकाणी शिवजन्मभूमीतील 1000 तरुण आपणा समवेत
त्या ठिकाणी राजीनामा ज्या वेळेला द्याल त्या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी आम्ही शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्यातून त्या ठिकाणी उपस्थित असू आणि आपला सन्मान त्या ठिकाणी मनोजदादांच्या हस्ते निश्चित होईल. कारण मनोजदादांनी आज पाणी त्याग केलेला आहे, आधीचा अन्न त्याग केलेला आहे, आता पाणी त्याग केला आहे. आज किती संयमाचा अंत बघणार हे शासन, हे आम्हाला या निमित्ताने सांगावंसं वाटतं. या निमित्ताने शिवजन्मभूमीतून आज अनेक ट्रक किंवा गाड्या अन्नाच्या किंवा सुक्या पदार्थांच्या त्या ठिकाणी गेलेल्या आहेत. आता तिकडूनच फोन येत आहेत का इथं अन्न जास्त झालेलं आहे. अजूनही वर्षभर त्या ठिकाणी बसले तरुण तरी अन्न पुरवायला महाराष्ट्र कमी पडणार नाही. परंतु आपल्याला आपल्या दादाची काळजी घेतली पाहिजे. या निमित्ताने दादाला जर जीवाला काही धोका निर्माण झाला तर महाराष्ट्रातील तरुण शांत बसणार नाही. आता शांत आहे, आता तुमच्या संयमाचा अंत बघत आहे का. कारण हे फडणवीस साहेबांना विनंती आहे, या शिवजन्मभूमीतून शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्यापासून आम्ही बोलत आहोत. आज एका गावातून ठिणगी पेटलेली आहे शिवजन्मभूमीतून. आज 184 गावं या ठिकाणी आहेत. 200 तरुण 2 दिवसात उपोषणाला बसतील. कारण प्रत्येक गावातून जर असे उपोषणाला तरुण बसले आणि त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला तर सर्वस्वी सरकार जबाबदार असेल. या निमित्ताने मी सर्व मंत्रिमंडळाला विनंती करतो, तुम्ही कुठल्याही पक्षाचे आमदार असाल, खासदार असाल, परंतु तुम्ही आज मराठी माणसाच्या संयमाचा अंत बघू नका, मनोजदादांच्या संयमाचा अंत बघू नका. आज राजू नाना भोर या ठिकाणी उपोषणाला बसलाय, तो काही हटत नाही. मागच्या वेळेला देखील आम्ही पाहिलेलं आहे, भाऊ पाटीलने सांगितलं, अनेक प्रतिनिधींनी त्यांना राजू नानाला विनंती केली, परंतु राजू नाना काही हटत नाही. एकदा उपोषणाला बसला ते आता पाणी अन्न त्याग केलेलं आहे, उद्या पाणी त्याग करतील. असे अनेक तरुण जर या ठिकाणी बसायला लागले तर आपल्याला आपल्या आवाखाच्या बाहेर हा प्रश्न जाणार आहे. त्यामुळं आपणास विनंती आहे की ते आपण या ठिकाणी निर्णय घ्यावा आणि तात्काळ ज्या मराठा समाजाच्या मनोजदादा जरांगे पाटलांनी ज्या मागण्या केलेल्या आहेत, जे आरक्षणाचे मुद्दे दिलेले आहेत, त्याची तात्काळ अंमलबजावणी करावी व फसवाफसवीचे उद्योग करू नये. हे मी मागे देखील आदरणीय माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी शब्द दिला होता, परंतु त्या शब्दावर आज सगळे म्हणतात एकनाथ शिंदे साहेबांनी शब्द पाळावा. तुम्ही आज उपमुख्यमंत्री आहात, मराठा समाजातीलच प्रतिनिधी आहात. अजितदादा पवार साहेब देखील मराठा आहात. तुम्ही अजितदादांना देखील विनंती आहे, दादा आपण एकदम सक्षम नेतृत्व करता महाराष्ट्राचे, आपण देखील फडणवीस साहेबांना जी काही मदत लागेल, फडणवीस साहेबांनी देखील या तिन्ही नेते मोठे आहेत, त्यांनी तात्काळ निर्णय घ्यावा. आपल्याबरोबर सर्व आमदार असतील, खासदार असतील, आपल्या शब्दाला कोणी मागे टाकणार नाही. आपण तात्काळ आरक्षणाची अंमलबजावणी करावी आणि दिलेले शब्द पाळावेत. एक मराठा कोण म्हणतं देत नाही, कोण म्हणतं देत नाही. मराठ्यांना आरक्षण, मराठ्यांना आरक्षण. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.